आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. जिल्ह्यात आवश्यक विकासात्मक कामे करण्यासाठी शासन व CSR मधून आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊ. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समन्वयाने काम करावे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूर्ण केलेल्या कामांची प्रातिनिधिक पाहणी करणार असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपाययोजना संबंधी जिल्हा परिषद स्तर व राज्यस्तर कार्यान्वयन यंत्रणाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस जिल्ह्याच्या पालक सचिव विनीता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणाचे प्रमुख उपस्थित होते. राज्य, जिल्हा परिषद व महापालिका, नगरपालिका स्तरावरील कार्यान्वयन यंत्रणांचा तपशीलवार आढावा घेताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सन 2023-24 ची संपूर्ण विकास कामे मार्च 2025 पूर्वी पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. त्याचवेळी चालू सन 2024-25 या वर्षातील राज्य व स्थानिक स्तरीय यंत्रणांनी उर्वरित सर्व प्रशासकीय मान्यता 15 दिवसात पूर्ण करतानाच राज्य यंत्रणांनी 31 मार्च 2025 पूर्वी त्यांचा संपूर्ण खर्च होईल याची दक्षता घ्यावी. अनुसूचित जाती उपाययोजना 2024-25च्या प्रशासकीय मान्यता अत्यल्प असून सर्व प्रशासकीय मान्यता 15 दिवसात होतील यासाठी गांभीर्याने कार्यवाही करावी असे त्यांनी निर्देशित केले. लोकप्रतिनिधींच्या सूचना व स्थानिक गरज विचारात घेऊन जिल्ह्यातील विकासाचे नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करताना प्रशासकीय व आर्थिक शिस्त पाळावी. कामे विहित मुदतीत पूर्ण होतील व कोणताही निधी समर्पित करावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी. विकासात्मक कामे करताना चांगले प्रयोग करा. मूलभूत कामे करताना निधी कमी पडू देणार नाही. प्रत्येक महिन्याला विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पालक सचिव विनीता वेद सिंगल म्हणाले, बदलापूर सारख्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक शाळेत मुलामुलींचे प्रबोधन करावे. यासाठी स्वतंत्र तक्रार पेटी ठेवावी. महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनीच ती उघडावी. तसेच शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी 6वी ते 8वी पर्यंतच्या मुलांचे करिअर काउन्सिलिंग करावे. करार तत्वाने सेवा घेतलेल्या नॉन टीचिंग स्टाफची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.